मागच्या 5-6 दिवसापासून मेडिसिनसोबतच आम्ही लाडूला सकाळ संध्याकाळ वाफही देतोय, म्हणून आता तिची तब्येत बरी वाटते. संध्याकाळी संदीप आल्यानंतर लाडूला घेऊन डॉक्टरांकडे आलो आहे फॉलोअपसाठी. आता तिची तब्येत बरी आहे म्हटल्यानंतर प्रायव्हेटमध्ये ज्या लस आहेत त्या द्यायचं असं डॉक्टर म्हणत होते. पण आम्ही विचार करत होतो की लगेच द्यावं का नाही, पण त्या पेनलेस असल्यामुळे मग ठरवलं की आपण देऊन घेऊयात. आजपर्यंत आम्ही तिला फक्त ज्या गव्हर्नमेंटमध्ये आहेत ना त्याच लस दिलेल्या आहेत. माझ्या मोठ्या मुलालासुद्धा आम्ही फक्त गव्हर्नमेंटच्याच लसीकरण केलेलं आहे. पण ज्या लस प्रायव्हेटमध्ये आहेत आणि गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल नाही आहेत ना त्याही लाडूला द्यायचं असं ठरवलं होतंच, तर मग आम्ही तेही दिलं. मी योग्य केलं आहे का नाही केलं आहे, मी थोडीशी कन्फ्यूज आहे. मला प्लीज सांगा, तुम्ही तुमच्या बाळाला कोणते दिलेत? फक्त गव्हर्नमेंटचे दिलेत, प्रायव्हेटचे दिलेत का दोन्ही दिलेले आहेत? येता येता या सुंदर अशा आम्ही मंदिरात गेलो आणि नंतर घरी आल्यानंतर पहा लाडू किती फ्रेश झाली आहे आणि पप्पाचा मोबाईल असा उलटा पकडून स्टाईल मारती आहे. हे पहा, पप्पाने सुद्धा वॉलपेपर तिचाच ठेवलेला आहे. आता संध्याकाळचे 10:15 वाजलेत. बाय.